नमस्कार. आमचा तिरुपती ट्रिपचा आज आहे दुसरा दिवस आणि आजची सकाळ अतिशय खास आहे कारण आज सगळेजण मस्त दक्षिणात्य म्हणजेच साऊथ इंडियन थीममध्ये तयार झाले आहेत. महिलांनी सुंदर ऑफ व्हाईट साड्या आणि पारंपरिक ज्वेलरी घातली आहे, तर पुरुषांनी मस्त लुंगी स्टाईल कॅरी केली आहे. प्रनिशा दीदी आणि तनू दीदींनी सुंदर घागरा घातलाय. सगळे आज खूप सुंदर दिसत आहेत आणि मनात एकच होड आहे, जी म्हणजे तिरुपती बालाजीच्या दर्शनाची. बालाजीच्या दर्शनाला जाण्याआधी प्रथेप्रमाणे आम्ही सर्वप्रथम गेलो पद्मावती देवीच्या दर्शनासाठी. देवीचे खूप छान दर्शन झाले. इथून पुढे निघाल्यावर घाटावर चढण्यापूर्वी गाडीची सुरक्षा तपासणी चेकिंग सुरू झाली. आता तपासणी संपेपर्यंत थांबायचं कसं, तेवढ्यात वेळात आमचा शंभू खाली उतरून मस्त मस्ती करत होता. चेकिंग संपून अखेर आमचा घाटाचा प्रवास सुरू झाला. हा सप्तगिरी घाट इतका सुंदर आहे आणि मनमोहक आहे की गाडीतून बाहेरचा नजारा बघून मन अगदी तृप्त होऊन गेलं. प्रवासात अजिबात कंटाळा आला नाही कारण गाडीत गाण्यांच्या भेंड्या रंगल्या होत्या. गाणी गाता गाता वेळ कसा गेला तो समजलाच गाणी गाता गाता वेळ कसा गेला तो समजलाच नाही. त्यात बाबांनी आम्हाला बालाजीची अतिशय सुंदर कथा सांगितली. निसर्गाचं सौंदर्य आणि भक्तिमय वातावरण अनुभवत अखेर आम्ही तिरुमालावरून तिरुपतीला पोहोचलो. सप्तशृंगी पर्वतावरती जात आहोत. 7 पर्वत एकावरती गेलेले आहेत. आम्ही सर्व घरचे मेंबर 12 मेंबर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला वरती सप्तगिरी पर्वतावरती जात आहोत. जर तिरुपती बालाजीची कोणाला स्टोरी माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. तिरुपती बालाजी हे 50,000 वर्षापूर्वी तिरुपती बालाजींच्या डोक्यावरती घाव लागला होता. एक गाय चरत असताना त्या गायीच्या मालका रोज ती गाय दूध देऊन तिरुपतीच्या वारुळावरती ते दूध टाकायची. त्या गायवाल्याला वाटतं रोज तिरुपती गाय आम्हाला दूध का देत नाही. व त्याने एक दिवशी बघितली तिरुपतीच्या वाळूवरती गाय दूध देत असताना त्याने कुऱ्हाड मारून फेकली त्या गायीला मारा करतात आणि ती गाय बाजूला होऊन ती तिरुपतीच्या वारुळावरती ती कुऱ्हाड पडली आणि तिरुपतीच्या डोंगरावरती तिरुपतीच्या डोक्याला त्या कुऱ्हाडीचा घाव झाला. त्यामुळे तिथले तेवढे केस काढून तिथे चंदनाचा लेप लावला आणि तिरुपतीने आशीर्वाद दिला भक्तांना. यापुढे जे भक्त येतील इथे माझे पूजापाठ करतील, माझं दर्शन घेतील
जे केस माझे ते केस मला देतील अशा लोकांचं भविष्यामध्ये भरभराटी होईल. माझं दर्शन घेतलं तर तुम्ही जे राहिलेले कामं सर्व पूर्ण होतील आणि माझ्या दर्शनाचा लाभ होईल. विशेष म्हणून निसर्गाचं सौंदर्य आणि भक्तिमय वातावरण अनुभवत अखेर आम्ही तिरुमालावरून तिरुपतीला पोहोचलो. गाडी पार्किंग नंतर बाहेरून मंदिरापर्यंत रस्ता साधारण 2.5 किलोमीटरचा होता. पण कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा नव्हता. गोविंदा गोविंदा असं नाव घेत सगळेजण अतिशय उत्साहात पुढे चालत होते आणि आमचा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. लवकर पाऊस येऊ दे, लवकर पाऊस. आणि आमचा लहानगा शंभू त्याचा उत्साह तर बघण्यासारखा लवकर पाऊस येऊ दे. तो अख्खा रस्ता चालत नाही तर चक्क पळत पळत पार करत होता आणि खूप मज्जा करत होता. दुपारी साधारण 2:30च्या सुमारास आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. तिथे वेटिंग हॉलमध्ये बरीच वाट पाहावी लागली. अखेर संध्याकाळी 6 वाजता आमची दर्शनाची लाईन पुढे सरकली. आणखीन थोडा वेळ दर्शनाच्या रांगेत उभी राहिल्यावर अखेर तो क्षण आला. आम्हाला श्री बालाजीचं अतिशय विलोभनीय आणि सुंदर दर्शन झालं. डोळे भरून देवाचे रूप पाहिले आणि सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. दर्शन झाल्यावर आम्ही तिकिटावर मिळणारा प्रसिद्ध लाडूचा प्रसाद घेतला आणि मंदिरासमोर अख्ख्या फॅमिलीचा एक छानसा ग्रुप फोटो काढला. तर मित्रांनो, असा होता आमचा ट्रिपचा दुसरा दिवस. खूप भक्तिमय, आनंदी आणि आठवणीत राहणारा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्ही कधी तिरुपतीला गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गोविंदा हरी गोविंदा.